नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण जामखेड धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी जात असलेले ह्या 2 दिवसीय दिंडीचं या संदर्भातला हा व्हिडिओ आपण आज पाहूया। ज्ञानबा तुकाराम श्री क्षेत्र श्रीकृष्ण मंदिर जामखेड ते धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी निघालेले या आबांच्या म्हणजेच मधुकरा बराळे भाते यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडीचं आज सकाळी या ठिकाणून प्रस्थान झालं। जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून ही दिंडी जात आहे। शहरातील प्रतिष्ठित व्यापारी बंधू, नगरसेवक, उपनगराध्यक्ष मान्य श्री पोपटनाना राळेभात, नगराध्यक्ष अमितजी चिंतामणी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिवनेरी करिअरचे कॅप्टन भोरे आणि त्यांचे विद्यार्थी, पत्रकार धनराज पवार, असंख्य गावकरी मंडळी ही दिंडी वाटे लावण्यासाठी आपल्याला निघालेली दिसत आहेत। डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन स्त्रिया मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। पुरुषांपेक्षाही स्त्रियांची संख्या या दिंडीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे। मित्रांनो, दिंडी म्हणजे एक पवित्र यात्रा आहे आणि ती संपन्न करण्यासाठीच हे वारकरी आपल्याला पुढे सरसावताना दिसत आहेत। पावसाळ्याचे दिवस आहेत तरीही लोक मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी झालेले आहेत। फुगडी फुगडी मित्रांनो, आपण आता बटेवाडीच्या मंदिरासमोर आहोत। दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी स्त्रिया आणि गावकरी स्त्रिया, लहान मुलं मुली फुगडी खेळण्याचा आनंद लुटला।
यामध्ये अनेक स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. पांडुरंगाकडे जाणारं पाऊल पहिलं जे पडतं त्या पहिल्या पावलाने आपल्याला स्वर्ग प्राप्तीचे पुण्य मिळतं असं अध्यात्मशास्त्र सांगत. पंढरीचा वारकरी मोक्षाचा अधिकारी. जन्मभर माणसं मोक्ष मिळण्यासाठी झटत असतात, पण जो पंढरीला जातो तो मोक्षाला प्राप्त होतात. आणि म्हणून पुन्हा महाराष्ट्र पंढरीच्या वाट्याने चालतो. आज सरकारने सकाळी डिक्लेअर केलं की जवळजवळ पंढरपुरामध्ये 35 लाख लोक आज त्या ठिकाणी येत आहेत. एवढी संख्या याच्या अगोदर कधीच नव्हती. आम्ही धाकट्या पंढरीला ही वारी घेऊन जातोय. ज्याला 10 दिवस सवड नाही, ज्यांना संसारातून उतरण मिळत नाही, परंतु पंढरीकडे जाण्याची ओढ आहे, अशा लोकांसाठी धाकट्या पंढरीला आपण या ठिकाणी दिंडी घेऊन जातोय. हे 20वे वर्ष. गेले 20 वर्ष या वाडीतील प्रत्येक जण या दिंडीमध्ये सहभागी होतो. खरं तर पहिल्या वर्षी दिंडी काढताना या वाडीतले सगळे टाळकरी आमच्या बरोबर होते आणि या वाडीतल्या टाळकऱ्यांनीच माझी ही दिंडी, आपल्या सर्वांची ही दिंडी सुरू केलेली आहे. आणि म्हणून वाडीला द्यावं तेवढं धन्यवाद कमी आहेत. गेल्या 20 वर्षापासून आलेल्या आमच्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या उत्साहाने केलं जातं. मोठ्या भक्तिभावाने प्रत्येक वारकऱ्याला पुछलं जातं की तुम्हाला कायचं का, पाहिजे का. आणि सगळ्यांना प्रेमाचा लळा या वाडीतील प्रत्येक कुटुंब लावतं. म्हणून आज 20 वर्षे पूर्ण होत असताना वाडीला इथल्या प्रत्येक माणसाला, लहान थोरार सगळ्यांना, जे भाविक भक्त आहेत त्यांना तर आहेत, परंतु जे जे या गावातील रहिवासी आहेत त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सहकार्याने ही दिंडी गेल्या 20 वर्षापासून चालत आहे आणि जे पंढरीकडे जात आहेत ते पुण्याची प्राप्ती करत आहेत. या पुण्यातला आई साहेबांना त्यांनी दर्शन दिलं होतं आणि त्यांच्यासाठी स्वयंभू मूर्त्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि म्हणून या दाखल्या पंढरीला आपण जात असताना या वाडीला इथल्या सर्व ग्रामस्थांना, आमच्या मेंबर आहेत पंचायत, आमच्या नगरपालिकेच्या, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कालच मला तुमच्या मुलीचा आशाबाईचा फोन आला, आणि त्याचा फोन आलता, ते म्हणले कशी काय तब्येत आहे. अरे म्हणलं तू दिंडीला ये, तूही चांगली होती. म्हणले पुण्यालाच तुझ्याकडे एकदा येतो. म्हणजे हा प्रेमाचा जिव्हाळा त्या गावात आमचा कायम स्वरूप आहे. आमच्या बरोबर ही सगळी मंडळी असल्यामुळं या ठिकाणी प्रेम हा उत्साहन वाहताना दिसतं. पुन्हा एकदा वाडीतील सर्व मंडळींना खूप खूप धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारची चालू वाट जी आहे ती चालू वाट कायमस्वरूपी राहत जावी. आपली पुढची पिढी ही वाट चालत ठेवील आणि या वाटेचा फायदा सगळ्यांना परमेश्वर प्राप्तीसाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वाडीतील ग्रामस्थांना आमच्या दिंडीच्या वतीने या ठिकाणी श्रीफळ देण्यात येत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जय हरी.